अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता। स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल। गताध्यायाच्या अंत्य अक्कलकोटी आले यती नुपराया दर्शन देती स्वच्छेने राहती तयापुरी ही चोडाप्याचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्या ते चोडाप्याची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशवदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी शरीर भोग कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राज पूर्वी ती दृढ चरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे कानिंदक कुटीत तया शास्त्रे केवळ नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करिता ती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हंसोनी म्हणती जयनांसी ढोंगी यांच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एका भक्तांची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे शेनार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली दर्शना एक घेऊनी चरणाचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणोनी विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते कोणी नवसाते करीती कोणी आनोनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती शन एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटीती मोडूनी जनांची गर्दी तो येऊनी सेवेकरी संन्यासा पुढच्या नाना परी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अनुदकांशी सूर्य जाता अस्तांचळासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छेडता त्यांची ना झाली विटंबना दंडावया कुस्तीत जना अवतरले यतिवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गौड हा श्री स्वामी राजार्पणस्तु श्रीरस्तु शुभम भवस्तु। अध्याय 5 श्री गणेशाय नमः। भव कानन वैश्यानर अज्ञान तम मच्छेंदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्त खरा सद्य तू अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करिता भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे राजवाडे या थोर थोर ते जेव्हा कीर्ती एक अनुपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला दिवाना आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नुपवर तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणिल स्वामीसी तरी आम्ही तयासी नाम देऊ बहुत कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर अनुपा लागी परियेसा आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणि न तयांसी निश्चय मानसी असो द्या ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नुपवर तैसे सभाई समग्र आनंदित जाहली नुपती सकळ जने त्या परी तात्यांसी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटा आली नगर पाहुणी संतोषले जे एवढं वैकुंठ
पाहुनी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुनी त्या त्यांसी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामींची या पूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती. जेने सेवे करी संतुष्ट होती. ऐसे करती सर्वदा ऐशियाने काही न झाले केले तुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठून या चोळाप्या प्रती. त्याज लागी या विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रवेन सर्वे वंशा चोळाप्यासी लागली आशा. तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळाप्यांनी कर जोडून विनंती केली मधुरवचनी. कृपाळवोनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे कोणी वचन समर्थासी हास्य करून. उत्तर चोळाप्या लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गोडा हा. श्रीरस्तु शुभम भवस्तु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवीत. तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थे वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळाप्या विनवी. स्वामी प्रति कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती. हसोनी मल्हाररावाची या मनी. आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला त्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परिपहावा यत्न करून ऐसा विचार केला मनी. मग काय केले त्या त्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दाविक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी. ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले. भावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात. कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त. काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्यासी. काय सांगावे राजयांसी आणि सकळ जनांसी. तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करोनी न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवूनी यतीसी. असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयांसी. मेन्यात घालोनी स्वामींसी तात्या साहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला अर्ध मार्गी मेनाला अंतरसाक्षी समर्थांना गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. समर्थासी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृपर कार्यासी या धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येवनी अक्कलकोटी घेतली समर्थांचे भेटी. वस्त्र अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुनिया डोळा काय तेव्हा बोलले. अरे वेडी आणोनी सत्वर ठोकायाचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पडाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडोनी साहेब विष प्रयोग केला. मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनांची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत. षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवस्तु. श्री स्वामी समर्थ.